भगवान माऊली ज्ञानोबा सांगतात, तू गुण त्रयते अव्हेरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंब झणे. भगवान माऊली ज्ञानोबा जे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सांगतात, ते भगवंतांनी अर्जुनाला भगवद्गीतेतून सांगितलेलं आहे. काय सांगतात? तू गुण त्रयती अव्हेरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंब झणे. अर्जुना, तुला एका आत्मसुखाला प्राप्त व्हायचं असेल, ते आत्मसुख तुला विसरायचं नसेल तर काय कर? गुणत्रयते अव्हेरी. तू गुणत्रयाते अव्हेरी, 3 गुणांचा अव्हेर कर. आणि काय कर? मी आणि माझे ऐसे न करी, मी आणि माझं करू नकोस. आणि हे जर नाही केलास तर आत्मसुखाला तू प्राप्त होशील, असं भगवान माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सांगतात. ते भगवंत अर्जुनाला सांगतात. पांडुरंग परमात्म्याला वंदन, सर्व संतांना वंदन, आपल्या ग्रामदेवतेला वंदन, विश्ववंदनीय असणाऱ्या माझ्या सद्गुरूंना वंदन, गुरुवर्य उपलाने महाराजांना वंदन, माझे ज्येष्ठ मित्र मारुती देवडकर महाराजांना वंदन, आणि आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या भगवंताला वंदन. वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती, कर जोडी तो कथे काळी, आपण असावे जवळ. भगवान माऊली ज्ञानोबा आपल्याला सांगतात, तू गुण त्रयते अव्हेरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुखांतरी विसंब झणे. 2 प्रकारच्या जगामध्ये आपल्याला जीवन जगावं लागतंय. साधक असू देत अगर साधक नसू देत. साधक म्हणजे कोण? आपण मंडपामध्ये असलेले सगळे लोक याला आपण साधक म्हणूया, आणि मंडपाच्या बाहेर जे गावामध्ये आहेत ते लोक साधक नाहीत असं आपण म्हणू. म्हणजे जे लोक साधक आहेत आणि जे लोक साधक नाहीत, या दोघांनाही 2 प्रकारच्या जगामध्ये जीवन जगावं लागतं. हे 2 प्रकारचं जे जग आहे ते कुठलं जग आहे? तर एक जे जग असतं ते माझ्या आतलं जग असतं, आणि एक जे जग असतं ते माझ्या बाहेरचं जग असतं. अशी 2 प्रकारची जग, या 2 प्रकारच्या जगामध्ये आपल्या सगळ्यांना जगावं लागतं. मी आताच म्हटलं की ही जी जग असते ते एक माझ्या आतलं जग असतं, आणि एक दुसरं जग असतं ते माझ्या बाहेरचं जग असतं. कसं असतं हे? हे आतलं एक जे जग असतं ते माझ्या आशेचं जग असतं. माझ्या ज्या काही आशा आहेत त्या आशेचं ते जग असतं. माझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छेचं ते जग असतं. माझ्या ज्या काही आकांक्षा आहेत त्या आकांक्षेचं ते जग असतं. मी जीवन जगत असताना माझ्या जीवनामध्ये काही घटना घडून गेलेल्या असतात. त्या घडून गेलेल्या ज्या घटना आहेत, भूतकाळामध्ये ज्या घडून गेलेल्या घटना आहेत, त्या घटनांचा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाचं ते जग असतं. म्हणजे माझ्या इच्छा, माझ्या आशा, आकांक्षा आणि भूतकाळामध्ये घडून गेलेल्या ज्या काही घटना आहेत त्या घटनांचा जो अनुभव आहे, त्या अनुभवांचं जे जग असतं त्याला मी माझ्या आतलं जग म्हणतो. हे आतलं जग प्रत्येकाचं वेगळं असतं. आणि माझ्या बाहेरचं एक जग असतं. मग माझ्या बाहेरचं जग कुठलं? तर ज्या ज्या लोकांशी माझा नित्य परिचय असतो त्या नित्य परिचयाचं ते एक जग असतं. अशा 2 प्रकारच्या जगामध्ये आपल्या सगळ्यांना जगावं लागतं. आणि गंमत अशी आहे की या 2 जगामध्ये नेहमी संघर्ष असतो. माझा माझ्या आतल्या जगाशी असणार आणि माझा माझ्या बाहेरच्या जगाचा, दोन्ही जगांचा एकमेकाशी नेहमी संघर्ष असतो. आणि हा संघर्ष होऊ नये, जर संघर्ष झाला तर आपल्याला साधना करता येत नाही. साधना करता येत नाही म्हणजे आपल्या भाषेत समजावून घेऊ, देवाचं नाव घेता येत नाही आपल्याला, भगवंताचं नामस्मरण करता येत नाही आपल्याला, त्याची साधना करता येत नाही. आणि म्हणून त्याची साधना करता यावी, भगवंताची आपल्याला साधना करता यावी, म्हणून मी काय केलं पाहिजे? माझ्या आतल्या जगाचा माझा असणारा संबंध आणि माझा माझ्या बाहेरच्या जगाशी असणारा संबंध, मला 2 संबंध सुरळीत करून घ्यायला पाहिजेत.
आणि हे जर दोन संबंध मी जर सुरळीत करून घेतले तर मला साधना करता येते. आणि असे जर मी संबंध सुरळीत करून घेतले तर त्याला एक पूर्वतयारी म्हणतात. त्याला काय म्हणतात? पूर्वतयारी म्हणतात. पूर्वतयारी म्हणजे काय? आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ही पूर्वतयारी प्रत्येक क्षेत्रामध्ये महत्वाची आहे. एक उदाहरण सांगतो म्हणजे कळतंय. तुम्ही सगळे ज्येष्ठ लोक आहात. लग्न ठरवायला कोणाचं तरी जाता, काय काय बघता अगोदर? मुलगा शिकलेला आहे का? नोकरीला आहे का? घर आहे का? नोकरी परमनंट आहे का? शेती आहे का? माझी पोरगी शेताकडे जाणार नाही बरं का, पण शेती आहे का? हे सगळं अगोदर बघता. याला म्हणतात लग्नाची पूर्वतयारी. अशी एक पूर्वतयारी आपली आपण करून घ्यायची असते. आणि अशी एक पूर्वतयारी जर मी माझी करून घेतली तर त्यालाच एक मनोरचना असं म्हणतात. आणि ही मी माझी मनोरचना तयार करून घेतली की त्याला शास्त्रामध्ये मग काय म्हणतात? त्याला शास्त्रामध्ये विवेक म्हणतात, वैराग्य म्हणतात, शम म्हणतात, दम म्हणतात, उपरम म्हणतात, श्रद्धा म्हणतात आणि तितिक्षा म्हणतात, समाधान म्हणतात. मोठे मोठे शब्द आहेत. देवळकर महाराजांनी कीर्तनात बराच वेळा सांगितलेला आहे. पोपलानी महाराजांनी कीर्तनात बऱ्याच वेळा सांगितलेला आहे. फक्त आपण उजळणी करू आणि पुढे पुढे जाऊ, कारण मला माझा विषय पुढे मांडायचा आहे. बघा, मी माझी मनोरचना जर सुरळीत करून घेतली तर बघा, ती पूर्वतयारी जी आहे ना, ती पूर्वतयारी मी नीट केली तर त्याला मनोरचना असं म्हणतात. आणि ही मनोरचना म्हणजे काय? तर विवेक, वैराग्य, शम, दम, उपरम, श्रद्धा, समाधान, तितिक्षा, श्रद्धा, समाधान, क्रम इकडे तिकडे होईल थोडा. आणि हे जर नीट झालं तर मला माझी काय करता येते? साधना करता येते. मी आताच म्हटलं विवेक कशाला म्हणतात? तर सार काय आणि असार काय याचा विचार करणं याला विवेक म्हणतात. मग सार काय? सार म्हणजे सत्य आणि असार म्हणजे काय? फुलपटपणा. म्हणजे काय? तर खरं काय आणि खोटं काय याचा सतत आपल्याला निवाडा करता आला पाहिजे. आत्म काय आणि अनात्म काय याचा सतत विचार करता आला पाहिजे. संत सांगतात, फलकट हा संसार येते सार भगवंत. बस. आणि असा सारासार सतत विचार करणं यालाच हरिपाठ करणं म्हणतात बरं का. आणि हा हरिपाठ आपण नेहमी करत असतो. मग सारासार विचार जर आपल्याला करता आला ना तर माऊली म्हणतात सारासार विचार हरिपाठ. हरिपाठ म्हणजे काय? तर सार काय आणि असार काय याचा सतत विचार करणं याला हरिपाठ म्हणतात. आपण म्हणलं की विवेक करणं. वैराग्य म्हणजे काय? तर वैराग्य या शब्दाचा अर्थ आहे केवळ देवावरच माया करणं, केवळ देवावरच प्रेम करणं याला वैराग्य म्हणतात. केवळ देवावर प्रेम करणं याला भक्ती म्हणतात आणि बायकोवरती प्रेम करणं याला आसक्ती म्हणतात. लक्षात आलं काय? बघा. आणि म्हणून सतत काय केलं पाहिजे? देवावरती प्रेम केलं पाहिजे. नारद महाराज भक्तिसूत्रामध्ये सांगतात, सात्वास्मिन परम प्रेम रूपा. ईश्वरावर अत्यंत प्रेम करणं याला भक्ती म्हणतात. आणि जिथे भक्ती असते तिथे वैराग्य असतंच. किंबहुना वैराग्य असल्याशिवाय भक्ती होतच नाही. म्हणून विवेक झाला, वैराग्य झालं. शम म्हणजे काय? तर शम म्हणजे मनाला आवरणं. वाईट विषयाकडे जे मन जातं त्या विषयाकडे मनाला आवरणं याला शम असं म्हणतात. आणि विषयांकडे इंद्रियांना जाण्याचं आवरणं याला दम असं म्हणतात. विवेक, वैराग्य, शम, दम, उपरम. उपरम या शब्दाचा अर्थ असा होतो की मी आणि माझं जे आहे, मी आणि माझं जे आहे, या मी आणि माझ्यावरती प्रत्येकाची आसक्ती आहे, त्या आसक्तीचा त्याग करणं याला उपरम असं म्हणतात. थोडक्यात काय? मी आणि माझं जी त्याच्यावरची जी असणारी माझी आसक्ती आहे त्या आसक्तीचा त्याग केला पाहिजे. त्या आसक्तीचा त्याग माझ्याकडनं होणं याला उपरम असं म्हणतात. आणि श्रद्धा म्हणजे काय? तर श्रीगुरु आणि शास्त्र, श्रीगुरूंनी आणि शास्त्रानं जे सांगितलेलं आहे त्याच्यावरती मी माझी बुद्धी चालवायची नाही, माझी बुद्धी गहाण ठेवायची तिथं. आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे तसंच्या तसं जगणाने वागणं, 100% जगणाने वागणं यालाच श्रद्धा असं म्हणतात. श्री गुरूंच्या वचनावरती विश्वास ठेवून मी जगणाने वागणं, शास्त्राच्या वचनावरती विश्वास ठेवून मी जगणाने वागणं यालाच काय म्हणतात? श्रद्धा असं म्हणतात. उपरम आपला आलाय. आपण काय म्हटलं? श्रद्धा आहे, उपरम आहे. पुढे काय म्हणले त्यांनी? बघा, समाधान आणि तितिक्षा असं सांगितलेलं आहे. समाधान आणि तितिक्षा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत बरं का.
समाधान आणि तितिक्षा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तितिक्षा म्हणजे संयम असणं. वाट्याला आलेला कोणताही प्रसंग असू देत, ती तुझीच कृपा म्हणून शांतपणे स्वीकारणं आणि आनंदाने पुढे जाणं, याला काय म्हणतात? तितिक्षा असं म्हणतात. आणि समाधान म्हणजे काय? ठेविले आनंदे तैसेची राहावे. बस वाट्याला आलेलं कर्म करायचं आणि कर्म केल्यानंतर जे काय आपल्याला मिळतं ना, ते तुझीच कृपा म्हणून असं शांतपणे राहणं, याला समाधान म्हणतात. याला शरणगान गती असं म्हणतात. म्हणजे समाधान आणि तितिक्षा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि हे जर आपल्याला जमलं तर याला म्हणतात मनोरचना जमली. आणि या मनोरचनेलाच एक पूर्वतयारी असं म्हणतात. आणि ती पूर्वतयारी जर मला जमली तर काय होतं? माझ्या आतल्या जगाशी असणारा संबंध आणि माझ्या बाहेरच्या जगाशी असणारा संबंध सुरळीत होतो आणि मग मला साधना करता येते. पण माझ्या आतल्या जगाशी असणारा संबंध जर सुरळीत नाही राहिला, माझ्या बाहेरच्या जगाशी असणारा संबंध जर सुरळीत नाही झाला, तर मग महाराज म्हणतात काय? रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. महाराज जे बोलले ना, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. कुठला प्रसंग? हा प्रसंग आहे बरं का. माझ्या आतल्या जगाशी असणारा संबंध, माझ्या बाहेरच्या जगाशी असणारा संबंध जर नीट नाही झाला, तर मग माझं काय होतं? सतत संघर्ष सुरू होतो बरं का. त्यालाच महाराजांनी युद्ध म्हटलेलं आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. आणि म्हणून मला काय करायला पाहिजे? मला जर साधना करायची असेल, मी जर प्रामाणिक साधक असेल, मी काय म्हटलं? मी जर प्रामाणिक साधक असेल तर हे प्रामाणिक साधकांसाठी आहे बरं का हे. याचा अर्थ तुम्ही म्हणाल मग आम्ही प्रामाणिक साधक नाही का? आपण आपली कॅटेगरी लावून घ्यायची, प्रत्येकाने लावून घ्यायची. मी जर प्रामाणिक साधक असेल तर मी काय केलं पाहिजे? माझ्या आतल्या जगाशी असणारा माझा संबंध आणि माझ्या बाहेरच्या जगाशी असणारा संबंध मी काय केला पाहिजे? नीट सुरळीत लावून घेतला पाहिजे. आपण आता म्हटलं की माझ्या आतलं जग आणि माझ्या बाहेरचं जग कसं तयार होतात? ही जग कुणामुळे तयार होतात? कोणत्याही गोष्टीचा विचार काय करावा? मुळापासून करावा. माझे श्री गुरु डॉक्टर काका सांगतात की कोणत्याही गोष्टीचा विचार काय करावा? मुळापासून करावा. आणि मुळापासून केलेला विचार आपल्याला काय देत असतो? यश देत असतो. समजा एखाद्या गोष्टीचा आपण मुळापासून विचार नाही केला तर आपल्याला यश मिळणार नाही. एक साधं उदाहरण देतो आणि मग पुढे जाऊ आपण. झाड तोडायचं आहे, काय करावं? पानं तोडत बसावी? फांद्या तोडत बसाव्या? काय मुळावरती घाव घालावा? बस एक मुळावरती घाव घातला की झाड आपोआप पडतं, त्याच्या फांद्या पडतात, त्याची पानं सुद्धा पडतात. आपल्याला बाकीचं ते काही करावं लागत नाही. आणि म्हणून आपण काय करावं? मुळापासून एखाद्या गोष्टीचा विचार करावा. आपला विषय चाललाय की माझ्या आतल्या जगाशी असणारा संबंध आणि माझ्या बाहेरच्या जगाशी असणारा संबंध, ही जी दोन जग आहेत ही कशी तयार होतात? कशामुळे तयार होतात? बघा, असा जेव्हा आपण विचार करायला लागतो बरं का, सतत असा आपण जेव्हा विचार करायला लागतो, आपण असा विचार करत असतानाच आपला अनेक लोकांशी संबंध येतो. जीवन जगत असताना आपला अनेक लोकांशी संबंध येतो. लक्षात आलं काय? बघा, आणि अनेक लोकांशी संबंध येत असताना प्रत्येकाला एक प्रश्न पडतो की नाही आपल्या मनात? फक्त विचारा. प्रत्येकाला एक प्रश्न पडतो. काय पडतो? हा माणूस असा काय वागतो? प्रत्येकाला प्रश्न पडतो, हा माणूस असा का वागतो? आणि त्याच्या जोडीला एक दुसरा प्रश्न असतो. तो दुसरा प्रश्न असतो, मी या माणसाशी जसं वागायला पाहिजे तसं वागतो, जसं वागायला पाहिजे, जसं बोलायला पाहिजे तसं मी या माणसाशी बोलतो, पण हा माणूस माझ्याशी असाच का वागतो? हे दोन प्रश्न आपल्याला नेहमी पडतात बघा, प्रत्येकाला पडतात. हा माणूस असा का वागतो? आणि दुसरं, मी याच्याशी जसं वागायला पाहिजे तसं मी वागून सुद्धा हा माणूस माझ्याशी असाच का वागतो? या दोन प्रश्नांची जर उत्तर आपल्याला जर मिळवायची असतील तर आपल्याला काय करायला पाहिजे? मुळापासून विचार करायला पाहिजे. मी आत्ताच म्हटलं की ही जी दोन जग आहेत, ही दोन जग कशी निर्माण होतात? ईश्वरानं हे जग निर्माण केलं, देवानं हे जग निर्माण केलं. ईश्वर असू देत, आत्मा असू देत, ब्रह्म असू देत, हे सगळे शब्द आले ना की आपला एकच आठवायचा, आपला विठेवर उभा असणारा भगवान परमात्मा पांडुरंग. बस आपल्या देवांनी म्हणजे पांडुरंगाने हे जग निर्माण केलं. आणि जग निर्माण करत असताना देवानं काय केलं? आयुर्वेदाच्या दृष्टीनं 3 धातू तयार केले. वात,
पित्त आणि कफ हे 3 धातू त्यांनी आयुर्वेदाच्या दृष्टीनं निर्माण केले. आणि स्वभावाच्या दृष्टीनं देवांनी 3 गुण तयार केले. एक सत्व, रज म्हणजे सत, रज आणि तम. लक्षात आलं का? बघा, सत्व, रज, तम असंही म्हणा. असे 3 गुण त्यांनी काय केले? स्वभावाच्या दृष्टीनं निर्माण केले. हे जे 3 गुण आहेत म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, हे जे 3 गुण आहेत, या 3 गुणांच्या विशिष्ट प्रवृत्ती आहेत आणि भिन्न भिन्न प्रेरणा आहेत. 3 गुणांच्या विशिष्ट काय आहेत? प्रवृत्ती आहेत आणि भिन्न भिन्न प्रेरणा आहेत. आणि या विशिष्ट प्रवृत्तीमुळे आणि भिन्न भिन्न प्रेरणामुळे माणूस त्याच्या सकट तसा वागत असतो. म्हणजे जीव स्वतः सकट तो तसा वागत असतो. लक्षात आलं का? बघा, शास्त्र असं सांगतं, जीव तसा का वागत असतो? त्याचं उत्तर शास्त्र देतं, कारण जीव जगत असताना परावलंबी आहे. जगण्याच्या बाबतीमध्ये जीव कसा आहे? जगण्याच्या बाबतीमध्ये जीव परावलंबी आहे, तो स्वावलंबी नाही. आणि म्हणून ते जे गुण आहेत, त्या गुणांच्या ज्या प्रेरणा आहेत, त्या प्रेरणेमुळे माणूस तसा वागत असतो. आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तरच मिळालं. तो असा का वागतो? तर त्याच्या ठिकाणी असणारे जे गुण आहेत, त्या गुणांची जी प्रेरणा आहे, त्या प्रेरणेमुळे तो तसा वागत असतो. आणि दुसरा प्रश्न आहे, मी याच्याशी असा वागतो, असा वागून सुद्धा, म्हणजे जसा वागायला पाहिजे तसा वागून सुद्धा तो माझ्याशी असाच का वागतो? तर त्याचं एक मजेशीर उत्तर आहे, अहो तो तसा वागणार नाही तर मग कसा वागणार? बघा, तिचं किती छान उत्तर आहे. तो तसा वागणार नाही तर कसा वागणार? अहो तो तसाच वागणार. तो तसाच वागणार म्हणजे कसा वागणार? त्याच्या ठिकाणी असणारा जो गुण आहे, त्या गुणांची जी प्रेरणा आहे, त्या प्रेरणेमुळे तो तसाच वागणार. आणि असं जर आपण शांतपणे जर उत्तर समजावून घेतलं, तर मग आपलं मन काय होत नाही? अनावश्यक विचार करत नाही, ज्याला अनुत्पादक विचार असं म्हणतात. 2 प्रकारचे विचार आहेत, एक उत्पादक विचार, दुसरा अनुत्पादक विचार. मला वाटते परवा देवडकर महाराजांनी कीर्तनात त्याचा उल्लेख केला. एक उत्पादक विचार आणि दुसरा अनुत्पादक विचार. लक्षात आलं काय? बघा, हा, तर उत्पादक विचार म्हणजे अनुत्पादक विचार आपण नेहमी करत असतो. आणि जेव्हा आपण अनुत्पादक विचार करतो, अनावश्यक विचार करतो, तेव्हा त्या अनावश्यक विचारामध्ये आपलं मन गुंतलेलं असतं. आणि अनावश्यक विचारामध्ये ज्याचं मन गुंततं, लक्षात ठेवा, मी एक वाक्य काय बोलतो लक्षात ठेवा, बाकीचं नाही प्रवचन कळालं तर चालेल, पण हे मात्र एक वाक्य लक्षात ठेवा, ज्याचं मन अनावश्यक विचारामध्ये गुंततं, त्याचं मन पांडुरंगामध्ये गुंतत नाही. आणि मग पांडुरंगामध्ये माझं जर मन मला गुंतावंसं वाटत असेल, तर अनावश्यक विचारामध्ये माझं मन गुंतून चालणार नाही, बरं का? आणि मग साधक, मी जर साधक असेल, प्रामाणिक साधक असेल, तर मला काय करावं पाहिजे? अनावश्यक विचारामधलं माझं मन काढून टाकलं पाहिजे. आणि जे आवश्यक आहे, त्या आवश्यक विचारामध्ये जर माझं मन गुंतवलं, तर मला सुखानं, एक शब्द वापरलाय बरं का, सुखानं मला जय जय राम कृष्ण हरी म्हणता येतं, बरं का? आणि मग मला कळतंय, संत काय म्हणाले? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, तुझं नाम किती गोड आहे. तेव्हा मला ते कळतं, बरं का? केव्हा कळतं? जर माझं मन पांडुरंगामध्ये गुंतलं असेल तर मला कळतं, बरं का? नाथबाबांची एक ओवी आहे. नाथबाबा काय म्हणतात? देही ज्या गुणांचे प्राधान्य, भागवत वाचत असतात ना, त्यांच्यासाठी आहे. देही ज्या गुणांचे प्राधान्य, तैसेची कर्म उपजे जाणं, इंद्रिये गुणाधीन तदनुसार जाण वर्तती. खूप छान ओवी आहे बरं का नाथबाबांनी ही लिहिलेली. देही ज्या गुणांचे प्राधान्य, नाथबाबा काय म्हणतात? देहामध्ये ज्या गुणांचं प्राधान्य असतं, देही ज्या गुणांचे प्राधान्य, तैसेची कर्म उपजे जाणं, तसंच कर्म माझ्याकडून होत असतं, बरं का? तसंच कर्म माझ्याकडून होत असतं. का? इंद्रिये गुणाधीन. आपली जी इंद्रिय असतात, ती इंद्रिय गुणांच्या अधीन असतात. आणि इंद्रिय गुणांच्या अधीन असतात म्हणून तदनुसार जाण वर्तती. बस आपल्या सगळ्यांचा आता एक सत्वगुणवरती आलेला आहे. आणि सत्वगुणवरती आल्यामुळे काय झालं? आपली काय झालं? आपल्याकडून हे सात्विक कर्म चालू झालं. कुठलं? प्रवचन ऐकण्याचं सात्विक कर्म आपल्याकडून चालू झालं. का? इंद्रिय गुणाधीन, इंद्रिय गुणांच्या अधीन असतात.
आणि मग त्या गुणांनी आपल्याला प्रेरणा दिलेली आहे आणि पाय चालायला लागले आणि पाय कुठं घेऊन आले आपल्याला विठ्ठल मंदिराकडे घेऊन आले बरं का. आणि म्हणून नाथबाबा म्हणतात देही ज्या गुणांचे प्राधान्य. आपण असं का वागलो, इकडे प्रवचन ऐकायला का आलो, त्याचं उत्तर आहे की आपल्याकडे आता सत्वगुण वरती आलेला आहे आणि त्या सत्वगुणांना आपल्याला प्रेरणा दिलेली आहे. त्या प्रेरणेमुळे आपली इंद्रिय इकडे आलेली आहेत आणि इंद्रियाबरोबर आपण इथं आलेलो आहे. आणि म्हणून देही ज्या गुणांचे प्राधान्य, तो असाच का वागतो, त्याचं कारण आहे की त्याच्या ठिकाणी असणारा जो गुण आहे, त्या गुणांची जी प्रेरणा आहे, त्या प्रेरणेमुळे तो तसा वागत असतो. मी आताच म्हटलं की 3 गुण प्रत्येकाकडे आहेत. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण सगळ्यांमध्ये आहेत बरं का. इथे असलेल्या सगळ्यांमध्ये आणि इथे नसलेल्याही सगळ्यांमध्ये हे 3 गुण आहेत. एवढंच नाही तर नुकत्याच जन्माला आलेल्या लहान बाळामध्ये सुद्धा हे 3 गुण आहेत. कुठले कुठले गुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, हे 3 गुण सगळ्यांमध्ये आहेत बरं का. प्रारब्धानुसार आपल्याला सुखदुःख भोगायचं आहे. प्रारब्धानुसार आपल्याला सुखदुःख भोगायचं आहे. गतजन्मामध्ये मी जे काही कर्म केलेलं आहे, त्या कर्मानुसार ते कर्म या जन्मामध्ये मला काय देणार आहे, सुखदुःख देणार आहे. आणि ते सुखदुःख भोगण्यासाठी हे गुण वर खाली होत असतात. म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे वर खाली होत असतात. समजा सत्वगुण वरती आला तर रजोगुण आणि तमोगुण हे 2 गुण काय होत असतात, खाली बसलेले असतात. रजोगुण वरती आला तर तमोगुण आणि सत्वगुण हे खाली बसलेले असतात. आणि जर तमोगुण वर आला तर सत्वगुण आणि रजोगुण काय झालेला असतो, खाली बसलेला असतो. नष्ट होत नाहीत बरं का, हे गुण नाहीसे होत नाहीत. बस एक वर आला की 2 खाली बसतात. आणि म्हणून साधक म्हणून आपली जबाबदारी काय आहे, साधक म्हणून माझी जबाबदारी आहे. काय जबाबदारी आहे, माझा सतत कुठला गुण वरती असला पाहिजे, माझा सतत सत्वगुण वरती असला पाहिजे. पुढे माऊली सांगतात, माऊलींची आज्ञा पण आहे काय, तोही टाकून दे, पण पहिल्यांदा साधना करण्यासाठी मला तो वर आणला पाहिजे. बरोबर काय. आणि म्हणून सत्वगुण वरती आला की रजोगुण आणि तमोगुण दोघे खाली बसतात बरं का. आणि रजोगुण वरती आला की सत्वगुण आणि तमोगुण काय होतात, खाली बसतात. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, जेव्हा एखादा गुण वरती येतो, लक्षात आलं काय बघा, मग कोणता गुण वरती आला हे आपण बघायचं बरं का. माझा जर तमोगुण वरती येत असेल तर मी काय करावं, लगेच मी ओळखावं की माझा तमोगुण वरती यायला लागलाय. कारण तो मला प्रेरणा देतोय. तो गुण काय करतो, आपल्या प्रेरणा देतो आणि मग त्या प्रेरणेनुसार मला वागायला भाग पडतं. तेव्हा मी काय करावं, बस माझा वरती गुण एक आणावा. आणि कुठला गुण आणावा, सत्वगुण वरती आणावा. आणि जेव्हा मी माझा सत्वगुण वरती आणतो तेव्हा तमोगुण आणि रजोगुण काय होतात, खाली बसतात. आणि मग अनावश्यक विचार करावा लागत नाही. कुठला अनावश्यक विचार, की असाच का वागतो, ही अशीच का वागते, ती तशीच का वागते. आपला सगळा वेळ ना ह्यामध्ये जात असतो बरं का. ही अशीच का वागते, हा असाच का वागतो, तो तसाच का वागतो, ती तशीच का वागते. मी एका गावाकडे गेलो होतो बरं का प्रवचनाला. इथं आपल्या गावात तर कोण नाही बरं का. आणि मी सहज चालत प्रवचनाच्या ठिकाणी गेलो होतो. जायला अरुंद रस्ता होती बरं का. 1-2 म्हाताऱ्या बसलेल्या होत्या त्या. आणि त्यांनी काय केलं होतं, ती कमरेची पुरचंडी काढलेली होती आणि ती पुरचंडी काढून असं ते मळाय चालू होती. काय, तंबाखूची मिश्री. आणि ती लावत एक म्हणाली होती, ही असलीच आहे. दुसरी म्हटली, होय ती तसलीच आहे. लक्षात आलं काय. याला म्हणतात अनावश्यक विचार. याला काय म्हणतात, अनावश्यक विचार, अनुत्पादक विचार. आणि जो मनुष्य अनावश्यक विचार करतो, जो मनुष्य अनुत्पादक विचार करतो, त्याचं मन त्याच विचारामध्ये गुंतलेलं असतं. आणि ज्याचं मन त्या अनुत्पादक विचारामध्ये गुंतलेलं असतं, त्याचं मन विठ्ठलामध्ये गुंतलेलं नसतं. आणि म्हणून माझं मन विठ्ठलामध्ये मला गुंतावंसं वाटत असेल तर माझं मन मोकळं असलं पाहिजे. आणि म्हणून मी काय करावं, माझं मन जर मोकळं ठेवायचं असेल तर मला काय करावं, सतत सत्वगुण वरती आणावा. आणि समजा हे सतत सत्वगुण मी वरती आणला तरच माझं मन काय होणार आहे, विठ्ठलाच्या ठिकाणी रमणार आहे बरं का. आणि म्हणून ही ओवी जी आहे ना, ही ओवी काय करावी, आपण दोन्ही बाजूनी लक्षात ठेवावी.
माझ्या आतल्या जगाशी असणारा संबंध आणि माझ्या बाहेरच्या जगाशी असणारा संबंध, म्हणजे माझ्या आतलं जग आणि माझ्या बाहेरचं जग, या दोन्ही जगाच्या संबंधानं ही ओवी काय करावी, लक्षात ठेवावी बरं का. मी आत्ताच म्हटलं की प्रारब्धानुसार सुखदुःख भोगण्यासाठी हे गुण वर खाली होत असतात. समजा माझा रजोगुण वरती आला, तर काय करेल होतो, तो रजोगुण आपली प्रेरणा देणार मला, कारण मी मगाशीच म्हटलं गुण प्रेरणा देत असतात. इंद्रिय गुणांच्या अधीन असतात, आणि मग तो जो गुण मला जशी प्रेरणा देईल तसं इंद्रिय गुणाधीन तदनुसार जाणवर्तती. बस तशा प्रकारची ती प्रेरणा देतात आणि माझ्याकडून तशा प्रकारचं कर्म होतं. समजा माझा रजोगुण वरती आला, तर तो काय करणार, मला तो प्रेरणा द्यायला लागणार. मग रजोगुणाच्या प्रेरणा काय हो, रजोगुण काय करतो, चटपटीत खावं, चमचमीत खावं, रसरशीत खावं, हे सगळं रजोगुण सांगतोय बरं का. काय सांगतो, रसरशीत खायचं, चटपटीत खायचं, चमचमीत खायचं. मग आपल्याला जरा वाटतंय घरात असलं करावं, घरात नाही मिळालं तर बाहेर जाऊन खावं बरं का. रजोगुण मला आणखीन काय सांगतो, नटायला सांगतो. मला नटणं, मिरवणं आणि मुरडणं हे रजोगुण मला सांगत असतोय बरं का. असं कर, तो प्रेरणा देतोय मला, नट म्हणतोय. मग चांगली कपडे घालावी का नको घालावी महाराज, घालायला पाहिजेत की चांगली कपडे. आपल्याला जर आपल्याला व्यवहारामध्ये जर सुख मिळालं असेल त्याच्या कृपेनं, आणि गतजन्मामध्ये आपलं जर कर्म चांगलं असेल तर प्रारब्धानुसार आपल्याला या जन्मात जर सुख मिळालं असेल तर महाराज भोगावं का नको भोगावं बरं का, पण त्याची आसक्ती ठेवायची नाही बरं का. आणि म्हणून चांगली कपडे मिळाली घालायची बरं का, पण मिरवायचं नाही बरं का. मिरवलं की समजायचं, गळ्यात सोनं घालावं का नको महाराज, घालावं बरं का. अरे आपल्या संतांनी, कुठल्याच संतांनी गरिबीत राहा म्हणून सांगितलेलं नाही आहे बरं का. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. केवढं मिळवं म्हणून सांगितलंय, मर्यादा आहे का हो महाराज. एकनाथ महाराज आल्यात बरं का. महाराज मला जरा सांगा, मर्यादा आहेत का व, मर्यादा नाहीत घातल्या बरं का. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. अरे किती पण मिळव म्हणून सांगितलंय बरं का. बस फक्त काय करू नकोस, माझं म्हणू नकोस, मी त्याचा विश्वस्त आहे एवढंच लक्षात ठेव म्हणतात. आणि म्हणून काय करावं, घालावं बरं का, पण मिरवलं की समजायचं आपण रजोगुणाला बळी पडलो बरं का. आणि मन रजोगुण काय करतो, नटायला लावतो, मिरवायला लावतो, मुरडायला लावतो बरं का. रजोगुण काय करतो, टीव्ही बघायला लावतो. मग टीव्ही बघावी का नको बघावी हो सर, मला सांगा. कोणतरी म्हणाल मग टीव्ही बघायची का नाही बघायची, बघायला पाहिजे बरं का टीव्ही. मी ज्या जगामध्ये राहतो त्या जगामध्ये काय चाललेलं आहे हे मला कळायचं असेल तर टीव्ही पाहिजेच, वर्तमानपत्र वाचायलाच पाहिजे, इथपर्यंत मान्य आहे बरं का. पण वाचलेलं वर्तमानपत्र, पाहिलेल्या बातम्या अंबाबाईच्या कट्ट्यावरती बसून दात टोकरत बोलायच्या नाहीत बरं का. काय बऱ्याच जणांना सवय असते बरं का, हे ना असं करायला पाहिजे, ते ना तसं करायला पाहिजे. माफ करा बरं का, मी आता जरा 4-5 दिवस प्रचाराला जातोय बरं का. मला कोणीही विचारलं नाही की तुम्ही ज्या उमेदवाराचा प्रचार करताय त्यांनी कोणतं कार्य केलंय, हे मला कोणी विचारलं नाही बरं का. दर किती निघाला तेवढं सांगा. म्हणजे मला जे करायला पाहिजे ते कोण काय करत नाही बरं का. मला काय करायला पाहिजे, योग्य उमेदवार मला निवडायला पाहिजे. बस माझं काम तेवढंच आहे बरं का. माझं काम काय आहे, माझं काम तेवढंच आहे, योग्य उमेदवार निवडणं. आणि मग मी योग्य उमेदवार निवडला ना, मग योग्य उमेदवार निवडायच्या वेळी मात्र माझं काय होतं, अयोग्य वर्तन होतं. आणि अयोग्य वर्तन झालं की नंतर मात्र मी काय म्हणत असतो, हेनं असं करायला पाहिजे, त्यानं तसं करायला पाहिजे बरं का. आणि हेनं असं करायला पाहिजे, त्यानं तसं करायला पाहिजे म्हटलं की मग ते रजोगुणाचा बळी आहे बरं का आपण. आणि म्हणून महाराज म्हणतात काय, सावधान म्हणतात. काय म्हणतात, सावधान. अरे आयुष्य खातो काळ सावधान म्हणतात. तू या गोष्टी बोलू नको बाबा, वेळ घालवू नको म्हणतात. ये लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे डोळे धुरे भरू नको म्हणतात. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. बाबा सावधान म्हणतात, किती जागी सावधान म्हणतात बघा. अरे आयुष्य काळ खायला लागलाय तुझा, सावधान. डोळे धोरानं भरू नकोस, सावधान. नको तो विचार करू नकोस, सावधान. पण मी मात्र दात टोकरल्याशिवाय काय करू शकत नाही, मला ते गमतच नाही बरं का.
संस्कृती आपली सांगते पाणी अडवा पाणी जिरवा म्हणते, पण मला माणसाला अडवल्याशिवाय आणि माणसाची जिरवल्याशिवाय मला बरंच वाटत नाही बरं का. हे रजोगुणाचं काम आहे बरं का. आणि म्हणून मी काय केलं पाहिजे, योग्य काय आणि अयोग्य काय याचा सतत विचार करत राहिलं पाहिजे. पहिल्यांदाच मी सांगितलं, ही माझी जर मनोरचना असेल तर मग मला दोन जगामधला संबंध माझा नेहमी सुरळीत राहतो बरं का. पण मी दोन जगातला संबंध सुरळीत करत नाही आणि मग मला योग्य काय आणि अयोग्य काय हे कळत नाही, सार काय असार काय मला हे कळत नाही, धर्म काय अधर्म काय मला कळत नाही, पाप काय पुण्य काय मला कळत नाही. आणि जिथे मला पाप काय पुण्य काय कळत नाही, धर्म काय अधर्म काय कळत नाही, सत्य काय असत्य मला काय मला जेव्हा कळत नाही, समजावं तिथे जागा माझी तमोगुणांना घेतलेली आहे. तमोगुण माझा वरती आलेला आहे. तमोगुणाचं कामच आहे ते. तमोगुण तुम्हाला विचारच करू देत नाही, खरं काय खोटं काय हे कळूच देत नाही, सत्य काय असत्य काय कळूच देत नाही, धर्म काय अधर्म काय हे कळूच देत नाही तमोगुण. नाशिक जिल्ह्यामध्ये घाटी नावाचा एक परिसर आहे बरं का. पेपरला बातमी आली होती सर परवा. नाशिक जिल्ह्यामध्ये घाटी नावाचा एक काय असतो, घाटी नावाचा एक परिसर आहे. त्या परिसरामध्ये एक माझ्यासारखाच होता बघा. कष्ट करून खावं ही वृत्तीच आता निघून गेलेली आहे. 21व्या शतकाची एक व्याख्या अशी आहे बरं का, मोठ्या मोठ्या लोकांनी केलेली व्याख्या आहे. 21व्या शतकाची काय व्याख्या आहे, मला आत्ता पाहिजे, कष्ट न करता पाहिजे आणि भरपूर पाहिजे, याला 21वं शतक म्हणतात. लक्षात आलं काय बघा. झालं एकट्याच्या गावामध्ये बाबा आला हो. बाबा म्हणजे कोण, भोंदू बाबा बरं का. हा, तो आला भोंदू बाबा. मग भोंदू बाबा त्याचं बोलणं गोड असतं बरं का. संतांचं बोलणं गोड नसतं. संत काय का गोड बोलत नाही, तर ते जागवण्यासाठी कडू बोलत असतात. लक्षात आलं काय बघा. आई जागवण्यासाठी कडू बोलत असते, पण त्या कडूमध्ये गोडपणा असतो बरं का. आणि मग हा गोड बोलला. जिथे गोड बोलणं असतं ना, समजायचं तो फसवतोय आपल्याला. पण ज्याचा तमोगुण वरती येतोय ना, तो काय असला विचार करत नाही बरं का. आणि मग तो बाबाच्या नादाला लागला. बाबाच्या अंगात आलं बरं का. बाबाच्या अंगात देव आला आणि बाबा घुमायला लागला. आणि घुमता घुमता बाबा थांबला. आणि मग त्याचा शिष्य होता तो म्हटला, महाराज बोला आता. अरे समोर जे पाटील सर बसल्यात ना, त्यांच्या घरात काय आहे, सोन्याचा हंडा आहे. समोर जे कोंडेकर सर बसल्यात ना, त्यांच्या घरात सोन्याचा हंडा आहे. झालं, कोंडेकर सराला सोन्याचा हंडा. अरे 1 तोळा म्हणजे किती, 1,30,000. सोन्यानं भरलेला हंडा किती तोळा असतील मोजा आता तुमचं, तुम्ही घरात जाऊन मोजा. इथं काय मोजू नका बरं का. त्याचं पैसे किती होतात ते घरात जाऊन मोजा. आता कोंडेकर सराला देवाची गरज आहे, सोन्यानं भरलेला हंडा, आणि तो आत्ताच्या आत्ता मिळणार आहे. महाराज चला घराकडे म्हणला. महाराज आला बरं का. तेवढ्याला बस लावलेला बैल जसा गोल 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 फिरतोय ना, तसा महाराज गोल 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 घरामध्ये फिरायला लागला. आणि मटकन एका जागी म्हटला, इथंच म्हटला हंडा येतो. काय करायला लागतंय तेवढं सांगा महाराज म्हटला. काय करायला लागतंय सांगा. अरे काय करायचं नाही म्हटला, तुझ्या आईला आणि तुझ्या मावशीला इथं बळी द्यायला लागते म्हटला. एवढंच होय म्हटला, द्याय काय अडचण नाही म्हटला, देऊया की म्हटला. ती मावशी त्याची त्याच गावामध्ये होती बरं का. मावशीला बोलवून आणले आणि मावशीला बोलवून आणले आणि आईला आणि मावशीला दोघींचा तिथे काय दिला, नरबळी दिला. हित सांगती कोणी अवतार पांडुरंग. खरं काय आहे हे संतांशिवाय कोण सांगू शकत नाही. खरं काय आहे हे श्री गुरुशिवाय कोण सांगू शकत नाही. आणि म्हणून धरावे ते पाय आधी आधी. बस जेव्हा मी पाय सतत धरायला लागतो, सद्गुरूचे पाय धरायला लागतो, संतांचे पाय धरायला लागतो, तेव्हा खरं काय खोटं काय सत्य काय असत्य काय मला कळायला लागतं. जेव्हा मी संतांच्या संगतीमध्ये राहतो ना, त्याचवेळी माझा सत्वगुण वरती येतो. आणि तो सुद्धा आपल्या प्रेरणा द्यायला लागतो. सत्वगुण सुद्धा काय करतो, आपल्या प्रेरणा द्यायला लागतो. आणि मग सत्वात सुख संजायते, सत्वात ज्ञान संजायते. बस सत्वगुण माझा वरती आला की काय करतो, तो मला ज्ञान देतो बरं का. ज्ञान मिळालेलं असतंय. सद्गुरूंच्या ठाई मी त्यांच्या पायाजवळ बसलेला असतो. त्यांच्या काही गोष्टी मी ऐकलेल्या असतो. मी काही ग्रंथ वाचायला सुरुवात झालेली असते. आणि त्यामुळं व्यवहारामध्ये कसं जगावं,
परमार्थामध्ये कसं राहावं मला कळायला लागतं आणि व्यवहारामध्ये कसं जगावं हे जगल्यामुळे व्यवहारात यश मिळायला लागतं आणि परमार्थातल्या काही गोष्टी मला कळायला लागल्यामुळे मला सुख व्हायला लागतं आणि मग माझी एक भावना निर्माण होते की मी सुखी आहे. बस माझी भावना निर्माण होते आणि मी सुखी आहे असं जेव्हा मला वाटायला लागतं ना, बस इथेच घात होतो बरं का आपला. कारण महाराज लोक सांगतात बरं का, आपल्याला मिळालेला देह कशासाठी आहे, देहाचं प्रयोजन काय आहे, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, तिथेपर्यंत प्रवास करायचा आहे. मी सुखी आहे असं जेव्हा मला वाटायला लागतं ना, तेव्हा माझा प्रवास थांबतो. पण इथे प्रवास थांबवून चालत नाही बरं का. मी सुखी आहे इथेपर्यंत नाही माझा प्रवास, तर मला कुठेपर्यंत जायचं आहे, मला सुखरूपतेकडे जायचं आहे. बस तो भगवंत मी आहे, सच्चित आनंद स्वरूप असणारा परमात्मा तोच मी आहे, यातपर्यंत मला जायचं आहे. आणि म्हणून सत्वगुण सुद्धा बेडे आहे बरं का. माऊली म्हणतात की म्हणून सत्वगुण सुद्धा बेडे आहे, की सत्वगुण चांगला आहेच. आता रजोगुण आणि तमोगुण ही बेडी आहे, ती लोखंडाची बेडी आहे, पण सत्वगुण सुद्धा बेडी आहे. सोन्याची जरी असली तरी ती बेडीच आहे बरं का. कारण मी सुखे असं जेव्हा मला वाटायला लागतं तेव्हा माझा प्रवास थांबतो. आणि म्हणून माऊलींची आपल्या आज्ञा आहे काय, तू गुण त्रयाते अव्हेरी. परमार्थाच्या दृष्टीनं बोलायला लागलोय बरं का. व्यवहाराच्या दृष्टीनं जर बोलायचं झालं तर थोडंसं उलटं बोलायला पाहिजे. व्यवहाराच्या दृष्टीनं बोलायचं झालं तर आपल्याला उसना राग पाहिजे बरं का, म्हणजे उसना तमोगुण सुद्धा पाहिजे बरं का. कारण माझ्याच जर शेतात माझ्याच जर सरीवर कोणतरी बांध घालत असेल तर मला त्याला नाही काठी हाणली तर निदान फुसकरायला तरी पाहिजे बरं का. म्हणून माझ्याकडे उसना राग म्हणतोय बरं का, तो असलाच पाहिजे. शुद्ध रजोगुण पण माझ्याकडे असला पाहिजे बरं का. तो जर असेल तर मला चांगली चांगली कर्म करता येणार आहेत. पण परमार्थाच्या दृष्टीनं जर बोलायचं असेल तर हे 3 गुण आपल्याकडे असता कामा नाहीत. का कामा नाहीत, तर त्याचं कारण असं आहे की आत्मा कसा आहे, गुणातीत आहे. आणि तो आत्मा मी आहे याचा मला जर अनुभव घ्यायचा असेल तर मला सुद्धा तसंच व्हायला पाहिजे. म्हणजे मला कसं व्हायला पाहिजे, गुणातीत व्हायला पाहिजे. म्हणजे मला सत्वगुण रहित, रजोगुण रहित, तमोगुण रहित मला व्हायला पाहिजे. आणि मी सुखे असं मला जर वाटायला लागलं तर तिथे अहंकार असतो बरं का. आणि जिथे अहंकार असतो तिथे देव नसतो बरं का. आणि म्हणून मला काय केलं पाहिजे, परमार्थाच्या दृष्टीनं हे 3 गुण काय केले पाहिजेत, टाकून दिले पाहिजेत. त्याचा अव्हेर करायचा नाही म्हणतात. टाकून द्यायचा याचा अर्थ मगाशीच सांगितलेला आहे, ते नष्ट होत नाहीत. टाकून द्यायचा याचा अर्थ त्याच्या प्रेरणा स्वीकारायच्या नाहीत बरं का. बस त्याच्या प्रेरणा अजिबात स्वीकारायच्या नाहीत. आणि मग मी जेव्हा असं वागायला लागतो ना, तेव्हा मी काय होतो, मी गुणातीत होतो बरं का. कारण मी त्याच्यासारखाच होऊन जातो. आणि म्हणून माऊलींची आज्ञा आहे आपल्याला की काय कर, तू गुण त्रयाते अव्हेरी. बस आता माऊली पुढे सांगतात, मी आणि माझे ऐसे न करी. मी माझं करू नकोस म्हणतात. पण काय आहे हो, कालच मी ऐकलं, छंद आहे ना आपल्याला, कीर्तनामध्ये महाराज काल सांगत होते, आपल्याला एक छंद आहे, नाद आहे आपल्याला. कुठला नाद आहे, कुठला छंद आहे, मी आणि माझं, मी आणि माझं, मी आणि माझं. नादच आहे बरं का सर आपल्याला. नाही म्हटलं कुणी तरी नादच आहे. मी इथं बसलोय खरा, मी इथे बसून सांगायला लागलोय खरा, पण मला सुद्धा नाद आहे बरं का तो. मी आणि माझं, मी आणि माझं, सगळ्यांनाच नाद आहे बरं का तो. आणि म्हणून माऊली म्हणतात, मी आणि माझे ऐसे न करी म्हणतात. मी माझं करू नकोस म्हणतात. पण काय करावं, सतत नाद आहे दादा, सतत नाद आहे. मी आणि माझं, मी आणि माझं. या मी आणि माझ्याचा परिणाम काय होतो, मी माझ्याचा परिणाम काय होतो बघा. भावाभावामध्ये भांडणं लागतात. मुलांच्यावरून भावाभावामध्ये भांडणं लागतात. अरे भावाभावामध्ये तर लागतीलच, पण बहिणी बहिणींमध्ये सुद्धा भांडणं लागतात. माझा मुलगा, कोणाचा मुलगा, माझा मुलगा. जिथे माझं असतं ना तिथे तुझं असतं बरं का. आणि माझ्याचा आणि तुझ्याचा नेहमी संघर्ष असतो बरं का. जिथे मी असतो तिथे तू असतो आणि मी आणि तूचा सतत संघर्ष असतो बरं का. माझा मुलगा आहे, माझा हुशार आहे, माझा हुशार आहे याचा अर्थ ह्याचा कसा आहे, ह्याचा हुशार नाही आहे. म्हणजे माझा वर आहे, ह्याचा खाली आहे. माझा ज्यादा आहे, ह्याचा काय आहे, कमी आहे. आणि जिथे कमी असतो ना महाराज, तिथे स्पर्धा असते. जिथे स्पर्धा असते तिथे ईर्ष्या असते. जिथे ईर्ष्या असते तिथे मत्सर असतो. आणि जिथे मत्सर असतो ना तिथे द्वेष असतो. आणि जिथे द्वेष असतो तिथे सर्वनाश असतो. म्हणून माझ्यामुळे घरं फुटलेली आहेत.
जिथे माझं माझं जास्त असतं तिथे घरं फुटलेले आहेत. आणि म्हणून बघा आपण काय म्हणतो, मी आणि माझ्याचा आपल्याला नादच आहे. सारखं मी करतोय बरं का आपण, सारखं मी करतोय. काय काय किती मी आहेत बघा आपल्याकडे, किती मी आहे तो या शरीरालाच मी म्हणतोय. शरीराच्या संदर्भातला मी, मनाच्या संदर्भातला मी हळव्या मनाचा आहे म्हणतोय. काय म्हणतोय? मी हळव्या मनाचा आहे म्हणतोय. बुद्धीच्या संदर्भातला मी हुशार बुद्धीचा आहे म्हणतोय. लक्षात आलं का बघा, किती मी, मनाच्या संदर्भातला मी, बुद्धीच्या संदर्भातला मी, शरीराच्या संदर्भातला मी, प्रतिष्ठेच्या संदर्भातला मी, पैशाच्या संदर्भातला मी, पैसेवाला आहे म्हणतोय मी, अखंड गावात श्रीमंत आहे म्हणतोय मी. जमिनीच्या संदर्भातला मी, म्हणजे स्थावर प्रॉपर्टीच्या संदर्भातला मी. आणि हे सगळे मी ना आपल्याला नाचवत असतात बरं का. बारकाईनं जर आपण निरीक्षण केलं ना, स्वतःच स्वतःकडे निरीक्षण करायचं आहे बरं का. आणि म्हणून मी एक पहिल्यांदाच शब्द वापरला, सगळ्यांची माफी मागून तो शब्द वापरलाय. मी जर प्रामाणिक साधक असेल तर जगाकडे माझं लक्ष नको पाहिजे बरं का, माझं माझ्याकडे लक्ष असलं पाहिजे. आणि मग किती मी मला नाचवतात हे लक्षात येते बरं का. मी आत्ताच म्हटलं महाराज, काय म्हटलं? शरीराच्या संदर्भातला मी बरं का. शरीराच्या संदर्भातला मी म्हणजे शरीरालाच मी म्हणतंय, सतत मी म्हणतंय, ह्याला मी म्हणतंय. खरंच शरीर म्हणजे मी आहे का हो? बघा एकदा निवाडा करून टाकूया, शरीर म्हणजेच मी का? माझ्या हातात अजून 10 मिनिट आहेत बरं का. या 10 मिनिटात मला संपवायचा आहे माझा विषय. शरीराच्या संदर्भातला मी आहे का? शरीराच्या संदर्भात शरीर म्हणजेच मी का? दत्त भार्गव संवाद नावाचा एक ग्रंथ आहे बरं का, जुना ग्रंथ आहे, दुर्मिळ ग्रंथ आहे तो, दत्त भार्गव संवाद. त्या संवादामध्ये एक राजा आहे, त्या ग्रंथामध्ये एक राजा आहे, त्याचं नाव आहे हेमरस. आणि त्याची बायको आहे, तिचं नाव आहे हे कला असं काहीतरी, हेमरस कला असं काहीतरी नाव आहे, मला नाही लक्षात आलं, पण हेमरस राव असं त्याचं एक नाव आहे. त्यातली त्याची जी बायको आहे ना, ती बायको कशी आहे? ती सत्वगुणातली आहे, ती धार्मिक प्रवृत्तीची आहे, ती अध्यात्मातली आहे. आणि ती आपल्या नवऱ्याला सांगते, हे जे उपभोग आलायस ना, हे एकाच जन्माचं आहे म्हणते. अरे आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती करायची आहे, अशी ती वैराग्यशील त्याची बायको आहे. आणि ती सतत वैराग्यशील असते. त्यामुळे राजा तिला विचारतो की तू अशी का वागतेस? आणि मग ती आपल्या नवऱ्याला बोध करायला लागते. आणि ती बोध करत असताना नवऱ्याला एक नियम सांगते. काय नियम सांगते? जे माझं असतं ते मी नसतं, असं ती नवऱ्याला सांगते. बघा ती नवऱ्याला काय सांगते बघा, जे माझं असतं ते मी नसतो. उदाहरणार्थ, हा मोबाईल माझा आहे, मोबाईल माझा आहे. मला सांगा, मोबाईल वेगळा आणि मी वेगळा आहे का नाही? नेम आत्ताच सांगितला, जे माझं असतंय ते मी नसतोय. आता हे घड्याळ माझं आहे, मग घड्याळ म्हणजे मी आहे का? घड्याळ म्हणजे मी नाही. मग हे हात कुणाचा? म्हणा की माझा. कुणाचा? माझा. हे हात कुणाचा? पाय कुणाचा? हा पाय कुणाचा? डोळं कुणाचं? कान कुणाचं? नाक कुणाचं? शरीर कुणाचं? शरीर कुणाचं? शरीर जे माझं असते ते मी, जे माझं असते ते मी नसतंय. म्हणजे शरीर माझं आहे, मग शरीर म्हणजे मी का? शरीर म्हणजे मी नाही बरं का. शरीर म्हणजे मी नाही. मग मी कोण? मी कोण आहे याचा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. बस मग मी कोण? कोण आहे मी? हे शरीर म्हणजे मी नाही, पण मी काय करतोय? शरीराला मी असं म्हणत असतोय, पण हे शरीर म्हणजे मी नाही बरं का. मग मी कोण? पुढे सांगतो मी. आपण म्हटलं की मनाच्या संदर्भातला मी कसा आहे? हळव्या मनाचा आहे म्हणते. मग मन म्हणजे मी का हो? मी एक नेहमी सांगतो बरं का, सगळ्यांना सांगतो. काय सांगतो? मी मन लावून मुलांना शिकवतो आणि मला आवडतं बरं का ते. आणि मी नेहमी लोकांना सांगतो की मी मन लावून, माझ्या वाट्याला आलेलं कर्म मी मन लावून करतो. म्हणजे माझ्या वाट्याला शिकवण्याचं कर्म आलेलं आहे आणि ते मी मन लावून शिकवतो. बस. म्हणजे शिकवण्यासाठी मला मन हे एक साधन मिळालेलं आहे. जसं हे मोबाईल काय आहे? बोलण्यासाठी मला साधन मिळालेलं आहे. जसं हे घड्याळ मला वेळ बघण्यासाठी साधन मिळालेलं आहे. आणि जे साधन असतं ते मी नसतो. हे घड्याळ साधन आहे,
वेळ बघण्यासाठी मला मिळालेलं हे साधन आहे. मग हे घड्याळ म्हणजे मी आहे का? नाही, कारण घड्याळ वेगळा आहे, मी वेगळा आहे. बरोबर का? बघा, ह्या मोबाईल म्हणजे मी आहे का? नाही बरं का, हे मोबाईल नाही आहे मी, कारण मोबाईल वेगळा आहे, मी वेगळा आहे. मग मन मला साधन म्हणून मिळालेलं आहे. मग मग मन म्हणजे मी का? नाही, कारण मन हे काय आहे? साधन आहे. आणि म्हणून मी मन सुद्धा नाही. आता बुद्धीच्या बाबतीतही आपल्याला असंच बोलता येईल, अनेक बाबतीत बोलता येईल. लक्षात आलं काय? बघा, सगळ्यांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर 2 तासाचं प्रवचन आहे. मग मी कोण? मी मन नाही आहे, मी बुद्धी नाही आहे. लक्षात आलं काय? बघा, मी कोण नाही? मन नाही, मी बुद्धी नाही आहे, मी कोण नाही आहे? चित्त सुद्धा नाही आहे. मग मी कोण? आणि त्याचा उल्लेख भगवान शंकराचार्यांनी आत्मशतकामध्ये केलेला आहे बरं का. भगवान शंकराचार्य काय म्हणतात? मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम न च श्रोते जिह्वे न घ्राणेन नेत्रम न व्योमो भूमीर न तेजो न वायू चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. ते म्हणतात की मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम. मी मन नाही म्हणतात, मी शरीर नाही म्हणतात, मी बुद्धी नाही म्हणतात, मी काय नाही आहे? मी आकाश नाही म्हणतात, मी वायू नाही म्हणतात, मी पाणी नाही म्हणतात, मी तेज नाही म्हणतात, मी पंच ज्ञानेंद्रिय सुद्धा नाही म्हणतात. मग मी कोण आहे? चिदानंद रूपम शोहम शोहम. हे शरीर मी नाही आहे. मग मी कोण आहे? या शरीराच्या आत असणारा तो मी आहे. मी काय म्हटलं? मी कोण आहे? या शरीराच्या आत असणारा तो मी आहे. मौलींनी त्याचा उल्लेख केलाय बरं का. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती. या शरीराच्या आत, उपाधी म्हणजे हे शरीर, या शरीराच्या आत असणारं जे तत्व आहे ते तत्व मी आहे म्हणतात. ते जे जन्मालाच येत नाही, आणि जन्माला येत नाही म्हणून म्हातारं होत नाही, म्हातारं होत नाही म्हणून मरत नाही, असं जे न मरणारं तत्व आहे त्या तत्वाला आत्मा म्हणतात. आणि आत्म्यालाच विठ्ठल म्हणतात. काया ती पंढरी आत्मा तो विठ्ठल. आणि मी कोण आहे? मी आहे, तो हा विठ्ठल भरवा, तोच मी आहे. बस. मग मी कोण आहे? हे शरीर मी नाही आहे. मग मी कोण आहे? तो मी आहे. या शरीराच्या आत असणारा तो राम, तैसा हृदयामध्ये मी रामू, तो राम, सर्व सुखाचा आराम असणारा राम, तोच मी आहे. लक्षात आलं का? बघा, आणि म्हणून मी कोण नाही आहे? मी शरीर नाही आहे, मी मन नाही आहे. पण आपण काय करतो? या शरीरालाच मी 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 असं म्हणतो. मग अशी आपण म्हटलं शरीर मी नाही, शरीर माझं आहे असं आपण म्हटलं. बघा, मी मगाशी म्हटलं शरीर मी नाही, हे हात कुणाचा आहे? माझा. पाय कुणाचा आहे? माझा. असं म्हटलं म्हणजे हे सगळं शरीर कुणाचं आहे? माझं. महाराज, हे शरीर तरी माझं आहे का हो? हे शरीर तरी माझं आहे का? याचा सुद्धा एकदा निवाळा करूया बरं का. हे जरा जावयाच्या गोष्टी सांगायच्या. आता मी जरा सगळ्या महाराजांना सांगायला चालू केलंय की या जावयाच्या गोष्टी आता बंद करूया आणि असलं काहीतरी सांगूया लोकांना जे खरं सांगण्याची गरज आहे. हे शरीर तरी माझं आहे का? मगाशी मी म्हटलं हे शरीर म्हणजे मी नाही आहे. मग आपण म्हटलं हे शरीर माझं आहे. मला सांगा, हे शरीर तरी माझं आहे का? पृथ्वीवरी जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे. संत सांगतात पृथ्वीवरी जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे. आणि मग हे शरीर म्हणजे काय आहे? भगवंताचं घर आहे, जे देवानं मला राहायला दिलेलं आहे. कसं दिलंय? कायमचं नाही बरं का. भाड्यानं दिलेलं आहे, मुत्तीनं दिलेलं आहे. आणि मुदत संपली, भाड्याच्या घरात राहिलो होतो म्हणून महाराज मला सांगायला जास्त जमते बरं का. मालकानं सांगितलं आत्ताच्या आत्ता बाहेर पडायचं, लगेच बाहेर पडायचं बरं का. नाही, जरा माझी पोरगी यायची आहे, पोरगीचं बाळंतपण व्हायचं आहे, हे काय तिथे सवलती नसतात बरं का, लगेच बाहेर पडायचं. आणि म्हणून हे शरीर भगवंतानं दिलेलं राहायला घर आहे. लक्षात आलं काय? बघा, देवे दिला म्हणा की महाराज सांगतील कीर्तनात नंतर. देवे दिला, कुणी दिलाय? कुणी दिलाय? म्हणा की देवानं दिलाय. म्हणजे दुसऱ्यानं दिलेलं आहे. जे दुसऱ्यानं दिलेलं असतं ते माझं, म्हणजे शरीर सुद्धा माझं. 2 गोष्टीचा निवाडा झाला. शरीर म्हणजे मी नाही, शरीर सुद्धा माझं. आता जे नीट सांगतो तेवढं ऐका, प्रवचन संपलं. शरीर जर माझं नसेल, घरात जाऊन लगेच बडबडायचं नाही बरं का.
बडबडलासा तर भाकरी बंद होईल. हा, लक्षात आलं का? मनात ठेवायचं, शरीर जर माझं नसेल तर शरीराच्या संबंधांना मिळालेली बायको तरी माझी आहे का? त्याचं उत्तर तुम्हीच द्यायचं बरं का, मनातल्या मनात द्यायचं. शरीर जर माझं नसेल तर शरीराच्या संबंधांना मिळालेली मुलं तरी माझी आहेत का? शरीर जर माझं नसेल तर शरीराच्या संबंधांना मिळालेलं घर तरी माझं आहे का? शरीर जर माझं नसेल तर शरीराच्या संबंधांना मिळालेली स्थावर मालमत्ता ती तरी माझी आहे का? मग मी आणि माझे ऐसे न करी का करतोस म्हणतात. पण सतत माझं माझं करते बरं का, माझं माझं करताय म्हणून दररोज मार खाताय, क्षणाक्षणाला मार खाते बरं का. हा, आणि म्हणते या जन्मात काय नाही. म्हणते अरे जन्मात काय नाही म्हणायचं आणि माझं माझं करायचं. आणि मग जर जन्मात काय नाही म्हणायचं, अरे जन्म हा मिळालेला मनुष्य जन्म कसा आहे, तुका म्हणे काय योग घडला भरवा म्हणतात. हा भरवा योग म्हणतात. आणि म्हणून काय करावं, ह्या जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर माऊलींची आज्ञा पाळावी. माऊलींची आज्ञा काय आहे, गुणत्रयाते अव्हेरी मी माझे ऐसे ने करी. बस माझं माझं करू नकोस म्हणतात. याचा अर्थ टाकून द्यायचं नाही बरं का, फक्त त्याची आसक्ती नाही करायची. आणि म्हणून मी पहिल्यांदाच सांगितलं, बायकोवर प्रेम करणं याला आसक्ती म्हणतात आणि देवावर प्रेम करणं याला भक्ती म्हणतात. मग बायकोच्या बाबतीत काय करावं, बस तिच्या बाबतीत कर्तव्य करावं. 5 तोळ्याचा घंटन मागितला महाराज तर 10 तोळ्याचा आणून द्यावा हिंमत असेल तर. 4 साड्या मागितल्या तर 10 साड्या आणून द्याव्या हिंमत असेल तर. पण प्रेम मात्र देवावरच करावं. सांगत असेल बरं का, माझं देवावर प्रेम आहे तुझ्यावर नाही, काय होईल, भाकरी मिळायची बंद होऊन जाईल. म्हणून बायको पाहिजे महाराज, बायको देव पूजेचं साहित्य आणून द्यायला पाहिजे, पण बायको चित्तात नको पाहिजे. चित्तात बायको असणं याला आसक्ती म्हणतात आणि चित्तात देव असणं याला भक्ती म्हणतात. आणि ती जर व्हायची असेल तर काय करावं, मी आणि माझे ऐसे न करी झालेली सेवा आपल्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो. विश्ववंदनीय असणाऱ्या माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. गुरुवर्य उपलाने महाराजांच्या चरणी अर्पण करतो. 2 महाराज आलेत बरं का, देवडकर महाराज हे माझ्यासाठी ज्येष्ठच आहेत दोघे, देवडकर महाराज आणि एकनाथ महाराज. दोघांच्याही चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा.